नमस्कार. ॲक्टिव्ह पिक्सल 4 मेगापिक्सल प्लस 4 मेगापिक्सल 8x झूम PTZ वायफाय वायरलेस राउटर ड्युअल लेन्स CCTV कॅमेरा या कॅमेऱ्याची माहिती आज आपण पाहणार आहोत. ह्या प्रोडक्टच्या बद्दल हा प्रोडक्ट आउटडोर सिक्युरिटी कॅमेरा आहे. ब्रँड आहे ॲक्टिव्ह पिक्सल. वायफाय टेक्नॉलॉजी आहे. याच्यामध्ये 8x झूम हे फीचर दिलेले आहे. त्याच्यामधील इतर फीचर्स जसं की ॲटो ट्रॅकिंग आहे, परत 3 लेन्स आहे, 12 मेगापिक्सल PTZ फंक्शनॅलिटी याच्यामध्ये आहे, म्हणजे पॅन टिल्ट अँड झूम कॅपेबिलिटी आहे, विविंग अँगल फोकस झूम रिमोटली इत्यादी फीचर याच्यामध्ये आहेत. प्लस फुल कलर डार्क विजन आहे, त्यामुळे नाईट विजन त्याच्यामध्ये पॉसिबल होते. अंधारामध्येही खूप क्लिअर पिक्चर क्वालिटी तुम्हाला दिसू शकते. त्यामध्ये या कॅमेऱ्याची पिक्चर आणि व्हिडिओ क्वालिटी हे खूप हाय क्वालिटी नसली तरी अपेक्षेप्रमाणे आहे. ह्युमन डिटेक्शन अल्गोरिदमही त्यामध्ये वर्क करतो आणि त्याचे ॲप जे आहे जे प्रोडक्ट इन्स्टॉल करण्याचं त्याच्या थ्रू विविध फीचर दिलेले आहेत, तेही व्यवस्थितरित्या काम करत आहेत. सदर कॅमेरा हा शेतामध्ये इन्स्टॉल केलेला असून उत्तर आणि दक्षिण दिशेला त्याचे फेसिंग केलेले आहेत, त्यामुळे खूप लांबपर्यंतचा व्ह्यू यामध्ये दिसणं पॉसिबल होतं. सदर कॅमेरा हा वायफाय थ्रू एक सोलर वायफाय सिस्टमला तो कनेक्ट केलेला आहे. कोप हा कंपनीचा सोलर वायफाय राउटर कनेक्टेड आहे, सोलर पॉवर्ड वायफाय राउटर, आणि याच्यामध्ये सोलर थ्रू बॅटरी चार्ज होते, तसंच इलेक्ट्रिसिटी थ्रू सुद्धा ही बॅटरी चार्ज होते. त्यामुळे जेव्हा लाईट नसेल तेव्हाही तुमचा कॅमेरा ऑपरेट राहतो. तर त्याची बॅटरी कॅपॅसिटी साधारणतः 22,500 मिली ॲम्पियर आवर्सची आहे, आणि त्याची वायफाय रेंज ही तुम्हाला साधारणतः 200-300 मीटरपर्यंत मिळते. ह्याचं सोलर पॅनल जो आहे त्याचं वॅटेज साधारणतः 15 वॅट आहे, आणि त्याचं बॅटरी बॅकअप एकदा फुल चार्ज झाल्यानंतर ॲटलिस्ट फॉर 24 तासासाठी तो चालतो. परंतु त्याच्यामध्ये ड्युअल ऑप्शन असल्यामुळे तो कंटिन्युअस ऑपरेट होत राहतो. सध्यापर्यंत आता इन्स्टॉल केल्यापासून मी ह्याचा परफॉर्मन्स अतिशय छान आहे, म्हणजे तो आत्तापर्यंत बंद पडलेला नाही आहे. म्हणजे आणि एकाच सिस्टमवरती एकाच सोलर पॉवर्ड वायफाय राउटरवरती 2 कॅमेरे कनेक्टेड आहेत, आणि दोन्ही 24 तास व्यवस्थितरित्या वर्क करत आहेत. या सिस्टमचा फायदा एक होतो की तुम्हाला रिमोटली तुमच्या शेतामध्ये काय हालचाली आहेत किंवा काही वन्य प्राणी वगैरे काही त्याच्या आसपास येतात का, तर ह्याचं खूप चांगल्या पद्धतीने मॉनिटरिंग करता येतं. तसेच कॅमेऱ्यामध्ये 8x झूम असल्यामुळे साधारणतः 3 ते 4 किलोमीटरवरतीही कोणता ह्युमन असेल, माणूस असेल, माणसाची हालचाली असेल तर तेही टिपता येतात. आणि त्याला साधारणतः आम्ही 20 ते 25 फूट हाईटवरती इन्स्टॉल केलेलं असल्यामुळे पूर्ण सर्क्युलर एरियामध्ये मॉनिटरिंग करणं आणि विविध गोष्टीची माहिती घेणं सोपं होतं. आणि साधारणतः हा सोलरवरती ऑपरेट होतो. सोलर वायफाय राउटर असल्यामुळे इलेक्ट्रिसिटीचाही लिमिटेशन नाही आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी असेल किंवा नसेलही तरीही सदर सिस्टम ही वायफाय थ्रू नेटला कनेक्ट राहते व त्याच्यामध्ये मोमेंटचे फोटोग्राफ तसेच व्हिडिओ रेकॉर्ड होतात. तसेच कॅमेऱ्या थ्रू जे व्हिडिओ रेकॉर्ड होतात ते क्लाउडला स्टोअर करण्याची फॅसिलिटी असल्यामुळे सदर कॅमेरा चोरी जाण्याची शक्यता नाही आहे, कारण सदर पूर्ण रेकॉर्डिंग हे नेट थ्रू क्लाउडला रेकॉर्ड राहते. त्यामुळे जरी समजा कॅमेरा बंद झाला तरी त्याचं जे रेकॉर्डिंग हे आपल्याला ॲक्सेसेबल राहतं, आणि कोण तिथे आलेलं आहे, कोण गेलेलं आहे, पूर्ण माहिती रेकॉर्ड राहते. त्यामुळे पूर्ण पिक्चर आणि व्हिडिओज रेकॉर्ड राहतात. इव्हन कॅमेऱ्यात कोणी येऊनही गेलं तरी त्याचं रेकॉर्डिंग हे नेट थ्रू ॲक्सेसेबल राहतं. त्यामुळे
संपूर्ण कॅमेरा चोरी गेला तरीही आपल्याला कोणी तो नेलेला आहे आणि त्याचं ट्रॅकिंग करणं सहज सोपं राहतं. मेन जो उद्देश आहे की मॉनिटरिंग या दोन सिस्टमच्या कॉम्बिनेशनमुळे खूप सहज आणि खूप छानरित्या साध्य झालेले आहे. त्याचे काही रेकॉर्डिंगचे व्हिडिओज आणि फोटोज मी या व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत. त्याच्यातून आपल्याला सदर कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग क्वालिटी, व्हिडिओ क्वालिटी आणि पिक्चर क्वालिटी याचीही आपल्याला एक पाहता येऊ शकते. तर धन्यवाद. आपल्याला माहिती कशी वाटली याबद्दल फीडबॅक द्या. थँक्यू.